संगमनेर तालुक्यातील 2 सराईत दरोडेखोर जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी। 2 आरोपी अटकेत, सुमारे 10.52 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। मंदिरातील सोन्या चांदीच्या मूर्ती, देवी देवतांचे दागिने चोरणारे 2 सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अहिल्यानगरच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केला आहे। सविस्तर वृत्त असे की दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी रात्रीच्या सुमारास विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्रीगोंदा येथे झालेल्या मंदिर चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वीरित्या छडा लावला आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठल रुक्मिणी मंदिराशेजारी गावकऱ्यांनी बसवलेल्या महादेवाच्या प्रतिकृतीवरील 1 किलो 873 ग्रॅम वजनाचा व सुमारे 1,48,000 रुपये किमतीचा चांदीचा मुखवटा अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे गेटचे कुलूप तोडून चोरून नेला होता। या घटनेबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर मंदिर चोरी प्रकरणाचे गांभीर्य व ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री सोमनाथ घारगे यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले। त्या अनुषंगाने किरणकुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली। त्यांनी पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, संतोष खैरे, फुरकान शेख, दीपक घाटकर, भीमराज खरसे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, रोहित एमुल, आकाश काळे, योगेश कर्डिले, अरुण मोरे यांचे विशेष पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला। तपासादरम्यान मंदिर चोरीतील रेकॉर्डवरील आरोपी भास्कर खेमा पतवे, राहणार नांदुरी दुमाला, तालुका संगमनेर व त्याच्या साथीदारांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली। सलग 4 दिवस तपास करूनही आरोपी बाहेरगावी फिरत असल्याचे निष्पन्न झाले। मात्र गोपनीय माहितीनुसार आरोपी संगमनेरकडून पारनेरच्या दिशेने येत असल्याचे समजताच टाकळी ढोकेश्वर परिसरात सापळा रचून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। भास्कर खेमा पतवे, वय 50 वर्ष, राहणार नांदुरी दुमाला, तालुका संगमनेर, राजेंद्र ठकाजी उघडे, वय 33 वर्ष, राहणार नांदुरी दुमाला, तालुका संगमनेर अशी त्यांची नावे आहेत। त्यांच्याकडून सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या साथीदार संजय भास्कर गावडे, राहणार नांदुरी दुमाला, सध्या फरार असून याच्यावर सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। आरोपींच्या ताब्यातून चांदीचा मुखवटा 5,10,000, 2 मोबाईल फोन 30,000, रोख रक्कम 8,400, चोरीसाठी वापरलेली हत्यारे 5,200, तवेरा 4चाकी वाहन MS04 CM 6712 5 लाख रुपये किमतीची असा एकूण 10,52,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या सराईत गुन्हेगारांवर संगमनेर तालुका, संगमनेर शहर, श्रीगोंदा, घारगाव, नाशिक रोड, पारनेर, अकोले, ओतूर, पुणे, सोनई, राहता, जेजुरी, बेलवंडी, राजूर, अकोले, आश्वी, नेवासा आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे। सदर कारवाईमुळे मंदिर चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश होऊन ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे। महासत्ता न्यूज, संगमनेर।